नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणजेच गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्याची पौर्णिमा व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भारतीय परंपरा संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी दत्तगुरूंचे पूजन, नामस्मरण, मंत्र जप करणे शुभ मानले जाते. श्री दत्त अवतारांचा आणि श्री दत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु. गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे, गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे, ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते, आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते, शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरु. दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी देखील मान्यता आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे, त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होतेच असं नाही. गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायणाची अनेकांची इच्छा असते, परंतु ते साध्य होत नाही आणि अशा वेळी निराश होण्याचं कारण नाही. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे 52 श्लोकी गुरुचरित्र. श्री दत्त साहित्यात 52 श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचं महत्त्वाचे सार यात दिलेलं आहे. 52 श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेलं आहे. हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे. परमदत्त भक्तांनी याचं नित्य पठण करावे. किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे. 52 श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचं बळ मिळून त्या समस्याची तीव्रता कमी झाल्याचं जाणवेल. कल्याण होईल असं आशीर्वचन देण्यात आलं आहे. 52 श्लोकी गुरुचरित्र. श्री गणेशाय नमः. श्रीमद दत्तात्रेय गुरुवे नमः. अत ध्यानम. दिगंबर भस्म सुगंधलेपनम. चक्र त्रिशूळ डमरू गदाच. पद्मासनस्थं रविसोमनेत्रं. दत्तात्रेयं ध्यानमभीष्टसिद्धदं. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं. कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं. चक्रगदाभूषितभूषाण्डं. श्रीपादराजशरणं प्रबन्धे. कृते जनार्दनो देवत्रेतयाम रघुनन्दन. द्वापारे रामकृष्णोच. कैले श्रीपाद श्रीवल्लभ. ओम नमोजी विघ्नहरा. गजानना गिरिजा कुमरा. जय जयाजी लंबोदरा. शकदंता शूर्पकर्णा. त्रिमूर्ती राजा गुरु तूची माझा. कृष्णातिरी वास करुणी ओझा. सद्भक्त ते करती आनंदा. त्या देव स्वर्गी भगती विनोदा. जय जयाजी सिद्धमुनी. तू तारक भवर्णावातुनी. संदेह होता माझ्या मनी. आजी तुवा पुढे केले. ऐसी शिष्याची विनंती. ऐकुनी सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती. प्रीती पावो श्री गुरुचरणी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ. सागर पुत्रा कारणे भगीरथे. गंगा आणली भूमंडळी. तीर्थसली अपार परी. समस्त सांडुनी प्रीती करी. कैसा पावला श्री दत्ताची. श्रीपाद श्री वल्लभ. ज्यावरे असे श्री गुरूंची प्रीती. तीर्थमहिमा ऐकवया चित्ती. वांछा होत असे त्या ज्ञान ज्योती. कृपामूर्ती यती राया. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती. राहिले 3 वर्ष गुप्ती. तेथुनी गुरु गिरिपुरा येती. लोकानुग्रहा कारणे. श्रीपाद कुरोपुरी असता. पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारुणी सांगाता. कृपामूर्ती दातारा. सिद्ध मने नामधारकासी. श्री गुरु महिमा काय पुससी. अनंत रूपे परियेसी. विश्वव्यापक परमात्मा. सिद्ध मने एकवस्सा. अवतार झाला श्रीपाद हर्षा. पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा. कथा सांगितली विप्रश्रेयची. श्री गुरु म्हणती जननीसी. अम्मा ऐसा निरुपदेसी. अनित्य शरीर तू जानसी. काय भरवंसा जीविताचा. श्री गुरुचरित्र कथामृत.
सेविता वांछा अधिक होत, शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधू। ऐकुनी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्धापन, श्री गुरु चरित्र कामधेनू जान, सांगता झाला विस्तारे। ऐक शिष्या शिरोमणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरु चरणी, लीन झाली परेसी। विणवी शिष्य नामांकित, सिद्ध योग्यांते पुसत, सांगा स्वामी वृत्तांत, श्री गुरु चरित्र विस्तारे। ऐक शिष्या नामकरणी, श्री गुरु भक्त शिखामणी, तुझी भक्ती श्री गुरु चरणी, लीन झाली निर्धारे। ध्यान लागले श्री गुरु चरणी, तृप्ती नव्हे अंतकरणी, कथामृत संजीवनी, आणिक निरोपावी दातारा। अज्ञान तिमिर रजनीत, निजलो होतो मदमंत, श्री गुरु चरित्र वचनामृत, प्राशान केले दातारा। स्वामी निरूपिले आम्हासी, श्री गुरु आले गाणगापुरासी, गोप्य रूपे अमरपुरासी, औदुंबरी असती जान। सिद्ध मने नामधारका, ब्रह्मचारी कारणिका, उपदेशी ज्ञान विवेका, तै प्रेत जननीसी। तुझा चरण संपर्क होता, झाले ज्ञान मज आता, परमार्थ मन ऐकता, झाले तुझे प्रसादे। लोटांगणे श्री गुरुशी, जाऊनी राजा भक्तीसी, नमस्कारी विनेसी, एक भावे करुनिया। शिष्य वचन परिसोनी, सांगता झाला सिद्धमुनी, एक भक्ता नामकरणी, श्री गुरु चरित्र अभिनव। सिद्ध मने एक बाळा, श्री गुरूंची अगम्य लीला, सांगता न सरे भाऊ काळा, साधारण मी सांगतसे। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, नको भ्रमुरे युक्तीसी, वेदांत न कळे ब्राह्मयासी, अनंत वेद असती जान। चतुर्वेद विस्तारेसी, श्री गुरु सांगती विप्रासी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्ताराची दातारा। नामधारक मने सिद्धासी, पुढील कथा सांगा आम्हासी, उल्हास होतो मानसी, श्री गुरु चरित्र अति गोड। पुढे कथा कवने परी, झाली असे गुरुचरित्री, निरोपावे विस्तारी, सिद्धमुनी कृपा सिंधू। श्री गुरु चरित्र सुधारस, तुम्ही पाजिला आम्हास, परितृप्त नव्हे गा मानस, तृषा अनिक होतसे। सिद्ध मने नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका, योगेश्वर कारणिका, सांगे स्त्रियांचे स्वधर्म। पतिव्रतेची रीती, सांगे देवासी बृहस्पती, सहगमनाची फलश्रुती, येणे परी निरोपिली। श्री गुरु आले मठासी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारुनी आम्हासी, निरोपावे स्वामिया। श्री गुरु म्हणती दंपतीसी, ऐका पराशर ऋषी, तया काश्मीर रायासी, रुद्राक्ष महिमा निरूपिला। पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारुनी सांगा वहिली, मती माझी असे वेधिली, श्री गुरु चरित्र ऐकवया। गाणगापुरी असता श्री गुरु, महिमा झाला अपरंपारू, सांगताने विस्तारू, तावन मात्र सांगतसे। ऐसा श्री गुरु दातारू, भक्तजना कल्पतरू, सांगता झाला आचारू, कृपा करुणी विप्रासी। आर्त झालो मी तृषेचा, घोट भरवी गा अमृताचा, चरित्र भाग सांगे श्री गुरुचा, माझे मन निववी वेगी। सिद्ध मने नामधारका, अपूर्व झाले ऐका, 60 वर्ष वांज देखा, पुत्रकन्या प्रसवली। सिद्ध मने नामधारका, अपूर्व वर्तले अनिक ऐका, वृक्ष झाला काष्ट सुका, विचित्र कथा परेसा। जय जयाजी सिद्धमुनी, तू तारकया भवनावातुनी, नाना धर्म विस्तारुनी, श्री गुरु चरित्र निरूपिले। मार्ग कथानक निरूपिले,
सायनदेव शिष्य भले, श्री गुरूंनी त्यासी निरूपिले, कलत्र पुत्र आणि म्हणती, श्री गुरु म्हणती द्विजासी, यानंत व्रतासी, सांगेन ऐका तुम्हासी, पूर्वी भोवती आराधिले, श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन, आपण नहे आता येथून, सोडून चरण श्री गुरूंचे, तू भेटलासी मज तारक, दैन गेले सकळही दुःख, सर्वाभिष्ट लाधले सुख, श्री गुरु चरित्र ऐकता, गांडगापुरी असता श्री गुरु, ख्याती झाली अपारू, लोक येती थोर थोरू, भक्त बहुत झाले असती, सांगे नैका कथा विचित्र, जेणे होय पतित पवित्र, ऐसे हे गुरुचरित्र, तत्परेसी परेसी, श्री गुरु नित्य संगमासी, जात होते अनुष्ठानासी, मार्गात शूद्र परेसी, सेती आपुल्या उभासे, त्रिमूर्तीचा अवतार, वेशधारी झाला नर, राहिले प्रीती गाणगापूर, कवन क्षेत्र म्हणून या, तेने मागितला वर, राज्यपद धुरंधर, प्रसन्न झाला त्यासी गुरुवर, दिदला वर परेसा, राजभेटी घेऊनी, श्रीपाद आले गाणगा भुवनी, योजना करती आपुले मनी, गोपे राहावे म्हणून या, मने सरस्वती गंगाधर, श्रोतया करी नमस्कार, कथा ऐका मनोहर, सकळाभीष्ट लादेल, इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरो, सिद्ध नामधारक संवादे, 250 श्लोकात्मक गुरुचरित्र संपूर्णम. श्री गुरुदत्त. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.